नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल नाद या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे। मंडळी येणाऱ्या 27 तारखेला हिंदुस्थानातील सर्वात मोठे हिंद केसरी मैदान पार पडणार आहे। हिंद केसरी पुसेगाव मैदान हिंद केसरी पुसेगाव या मैदानासाठी प्रत्येक नंदी आता सज्ज आहे। प्रत्येक बैलगाडी मालक येणाऱ्या हिंद केसरी पुसेगाव मैदानाची वाट पाहतोय आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्या नंदीने गुलाल घ्यायला पाहिजे। तो नक्कीच चांगला जबरदस्त पळेल, तुफानी वेगाने पळेल, तो नक्कीच येणारा हिंद केसरी पुसेगावचा मान मिळवेल। हिंद केसरी पुसेगावचं वैशिष्ट्य म्हणजे आज हिंद केसरी पुसेगाव मैदानामध्ये जो नंदी फायनलचा गुलाल घेईल तो नंदी कंटिन्यू गुलालामध्ये आपल्याला दिसतो। तर मंडळी येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये प्रत्येक रती महारथीचा जबरदस्त आणि टॉप पेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनललाही काटाकीर आणि डोळ्याचे प्राण फेडेल अशा लढती आपल्याला बघायला मिळणार येणारा 27 तारखेला हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये। तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या मनातील शरदप्रेमींच्या मनातील काही टॉप नामांकित नंदीचे पेर आहे, म्हणजेच प्रेक्षकांच्या मनामध्ये काय कोणती पेर आहे बकासूर सोबत किंवा मथुर सोबत पाहिजे। कमेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त कमेंट प्रेक्षकांच्या कोणत्या पेहऱ्याबाबत कोणत्या नंदीबाबत आलेला आहे बकासूर विषयी आणि मथुर विषयी आणि अनेक टॉप नामांकित नंदी विषयी प्रेक्षकांच्या काय भावना आहे, काय कमेंट आहे, प्रेक्षकांचं काय मत आहे येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनातील टॉप नंदीचे पेहऱ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर चला मग तर मंडळी पहिल्यांदा बघूया बकासूर। बकासूरचा येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये प्रेक्षकांना काय वाटतं, कोणता नंदी बकासूर सोबत पळायला पाहिजे येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका या मैदानामध्ये। प्रेक्षकांचं मत आहे की येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका या मैदानामध्ये बकासूर सोबत पळायला पाहिजे बलमा। सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर जोडी हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये एकत्र पळताना दिसायला पाहिजे अशी लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे। कमेंटच्या माध्यमातून प्रेक्षक कमेंट करत आहे। तर मंडळी त्यानंतर बकासूर सोबत पळायला पाहिजे घरनिकीचा राजा, घरनिकीचा राजाही पळायला पाहिजे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे। मंडळी त्यानंतर येणार हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये बकासूर सोबत पळायला पाहिजे घोडचा सर्जा। जास्तीत जास्त या तीन नंदींबाबत कमेंट येत आहे की येणार हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये बकासूर सोबत बलमा किंवा घोडचा सर्जा, घरनिकीचा राजा या तीन नंदींबाबत सर्वात जास्त कमेंट येत आहे। येणार हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये बलमा किंवा घरनिकीचा राजा किंवा घोडचा सर्जा या तिन्हीपैकी एक नंदी बकासूर सोबत पळायला पाहिजे अशी लाखो शरदप्रेमींची इच्छा आहे। आणि मंडळी त्यानंतर बघूया मथुर 1001। मथुर 1001 चा पेहरा म्हणजेच लाखो प्रेक्षकांचं असं मत आहे की येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये मथुर 1001 सोबत पळायला पाहिजे सिरसोडीचा रायफल, सिरसोडीचा रायफल आणि मथुर पळायला पाहिजे रायफल नसल्यास कॉकटेल, सुंदर उर्फ कॉकटेल पळायला पाहिजे आणि सुंदर उर्फ कॉकटेल नसल्यास छत्रपती संभाजीनगरचा लखन पळायला पाहिजे। लखन किंवा कॉकटेल किंवा सिरसोडीचा रायफल या तिन्ही बैलापैकी एक बैल नक्कीच येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका या मैदानामध्ये मथुर सोबत पळायला पाहिजे अशी प्रेक्षकांच्या मनातील हे पेहरा आहे येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका या मैदानातील। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॉस सप्तहिंद केसरी सुंदरचा पेहरा आहे प्रेक्षकांच्या मनातील 301 सुंदर, 301 सुंदर किंवा हरण्या 622। सप्तहिंद केसरी सुंदर सोबत 301 सुंदर आणि हरण्या 622 या दोन्हीपैकी एक पेहरा येणारा हिंद केसरी पुस्तका या मैदानामध्ये व्हायला पाहिजे अशी प्रेक्षकांच्या मनातील हे पेहरा आहे। तर मंडळी आपण जे काही पेहरे बघितले प्रेक्षकांच्या मनातील प्रेक्षकांना वाटतं की येणाऱ्या हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये या टॉप बैलाचे हे पेहरे झाले पाहिजे, कारण की गाडी चांगली पळेल आणि मैदानामध्ये गोलाला आपल्याला भेटू शकतो आणि चांगला जबरदस्त आणि मोठी हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल हे पेहरे तर झाले। तर तुम्हाला काय वाटतंय पेहऱ्यांबाबत बकासूरचा, मथुरचा आणि सुंदरचा यासोबत कोणते नंदी पळायला पाहिजे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कोण पटकेल येणार हिंद केसरी पुस्तकावच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक ते आम्हाला सांगा। आणि तुम्हाला काय वाटतं येणार हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये कोणते पेहरे कसे राहील कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि भेटूया लवकर या पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये, त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब करा। धन्यवाद।